श्री स्वामी समर्थ कथा भाग 1। श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तहो, आपल्या सर्वांचे या पवित्र कथेमध्ये मनःपूर्वक स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोट निवासी दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराजांची पहिली कथा। श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात। ते केवळ संत नव्हते, तर जिवंत चेतना, कृपा आणि सामर्थ्याचे प्रतीक होते। त्यांचा एकच संदेश होता, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी समर्थ महाराजांच्या जन्माविषयी कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही, कारण स्वामी स्वतः म्हणत, मी जन्मलो नाही, मी प्रकट झालो आहे। असे मानले जाते की स्वामी समर्थांनी हिमालयात अनेक वर्षे घोर तपश्चर्या केली। जंगल, पर्वत आणि एकांत हेच त्यांचे साधनास्थान होते। तेथेच त्यांनी मानव कल्याणाचा दृढ संकल्प केला। इसवी सन 19व्या शतकात स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आले। ते कधी पिंपळाच्या झाडाखाली, कधी स्मशानभूमीत, तर कधी थेट लोकांच्या घरात दिसून येत। त्यांचे वर्तन कधी कठोर, तर कधी आईसारखे अत्यंत प्रेमळ असे, परंतु त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक गूढ आध्यात्मिक अर्थ दडलेला असे। सुरुवातीला अक्कलकोटातील लोक स्वामींना ओळखू शकले नाहीत। कोणी त्यांना वेडा समजले, तर कोणी सिद्ध पुरुष, परंतु जो कोणी श्रद्धेने स्वामींच्या चरणी गेला, तो कधीही रिकाम्या हाताने परतला नाही। स्वामी समर्थ लोकांची श्रद्धा, संयम आणि अहंकार यांची परीक्षा घेत असत। या कथेचा पहिला भाग आपल्याला हे शिकवतो की संत ओळखण्यासाठी डोळे नाही, तर श्रद्धा लागते। जिथे विश्वास आहे, तिथेच श्री स्वामी समर्थ सदैव उपस्थित असतात। पुढील भागात आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांची पहिली लीला आणि एका अहंकारी व्यक्तीचे भक्तात रूपांतर कसे झाले। ही कथा आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये जरूर लिहा, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ कृपा करो।